बाबासाहेबांनी त्या निवेदनावर सही केली नाही। बाबासाहेबांची भूमिका अशी होती की अस्पृश्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे आणि तो मी दुसऱ्या कुणावरही सोपवणार नाही, रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्यावरही सोपवणार नाही। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्धे अस्पृश्य हिंदूंकडे आणि अर्धे अस्पृश्य मुसलमानांकडे आपण वाटून घेऊ आणि अस्पृश्यांचा प्रश्न सुटेल। म्हणजे अस्पृश्य समाज म्हणजे जणू काही आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि वडिलांच्या नंतर जशी त्याची हिस्सेवाटणी करतात मुलांमध्ये तशी आपण करून टाकू। ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शस्त्रांची जुळवाजुळव केली होती। आपल्या संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये प्रास्ताविकेमध्येच त्याचा उल्लेख झालेला आहे की या देशाचं आम्हाला एक गणराज्य निर्माण करायचं आहे। गणराज्य निर्माण करायचं आहे याचा अर्थ असा की या गणराज्यामध्ये लोक हे हा महत्त्वाचा घटक आहे। आणि बाबासाहेबांनी 1927 ला महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रह प्रसंगी त्या कॉन्फरन्समध्ये जे ठराव पारित केलेत त्यात एक ठराव असा होता की या देशाचा राज्यकारभार यापुढे कोणी राजा किंवा हुकुमशहा चालवणार नाही, तर या देशामध्ये लोक सर्व मोठे राहतील, या लोकांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून यापुढे या देशाचा कारभार चालेल। आणि आपल्याला माहित आहे, आपण सर्व जाणकार आहात, ईस्ट इंडिया कंपनी या देशामध्ये व्यापार करण्याच्या निमित्ताने सर्वप्रथम आली, परंतु टप्प्याटप्प्याने या देशाची पूर्ण राजकीय सत्ता त्या कंपनीने, किंबहुना असं म्हणू आता आपण की इंग्रज राज्यकर्त्यांनी आपल्या हाती घेतली। आणि काही दिवसातच इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या या जोखडातून आता आपण मुक्त झालो पाहिजे म्हणून आपल्या देशातील काही लोकांनी पुढाकार घेतला आणि स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना 1885 ला या देशामध्ये झाली। आणि तेव्हापासून स्वातंत्र्याच्या लढ्याला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही। मी या घटनेचा उल्लेख यासाठी करतो आहे की स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पुढाकार घेणारे जे नेते होते, जे पुढारी होते, त्यांचा सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता। आपल्या देशामध्ये अतिशय गंभीर असे प्रश्न, सामाजिक प्रश्न तेव्हापासून अस्तित्वात असलेले आपण पाहतो। म्हणजे सुरुवातीला जे लोक
इंग्रजांच्या विरुद्ध आपण सशस्त्र क्रांती केली पाहिजे या मताचे होते. काही लोकांचा जर उल्लेख करायचा झाला तर आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांचाही या संदर्भात उल्लेख करता येईल. ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी शस्त्रांची जुळवाजुळव केली होती. परंतु काही दिवसानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या देशाचा शत्रू इंग्रज नाहीत, तर सामाजिक विषमता निर्माण करणारे, वर्णव्यवस्था निर्माण करणारे, स्त्रियांना दुय्यम दर्जा देणारे, ही जी मानसिकता आहे ही या खऱ्या अर्थाने या देशाची शत्रू आहे. आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी जो शस्त्रसाठा महात्मा ज्योतिबा फुल्यांनी गोळा केला होता तो त्यांनी विहिरीमध्ये फेकून दिला. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचं नाव आपण ऐकलं असेल. त्यांचं विधान आहे की भारतामध्ये इंग्रजांना परमेश्वरानेच पाठवलेला आहे. हा परमेश्वरी योग आहे, ती परमेश्वराची इच्छा आहे. भारतीय लोकांचा विकास घडवून आणण्यासाठी आलेले हे सुधारक आहेत. इंग्रज राजवटीचं अशा पद्धतीने त्यांनीही स्वागत केलं. आणि इथे माझा मुद्दा असा की इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून राजकीय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे जे पुढारी होते, जे नेते होते, त्यांचा सामाजिक दृष्टिकोन काय होता हे आपण लक्षात घेण्याची गरज यासाठी आहे की त्याशिवाय आपल्याला पुणेकरांना आणि पुढच्या गोष्टी याचं महत्त्व कदाचित कळणार नाही. 1892ला काँग्रेसचं अधिवेशन अलाहाबादला झालं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते WC बॅनर्जी. बॅनर्जींनी आपल्या अध्यक्ष भाषणात ही भूमिका घेतली की आमच्या समाजात स्त्रियांची बालपणी लग्न होतात, विधवांना पुनर्विवाह करता येत नाही, त्यांना शिक्षण घेता येत नाही, म्हणून आम्ही स्वातंत्र्यास अपात्र आहोत असं कुणाला म्हणता येणार नाही. म्हणजे समाजामध्ये जे दोषांच्या उणीवा आहेत त्या तशाच कायम ठेवण्याची ही भूमिका आहे. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, ही भूमिका घेणारे लोकमान्य टिळक 1818ला विठ्ठल रामजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन एक सामाजिक समता परिषदेचं आयोजन मुंबईला केलं होतं आणि त्यात एक ठराव पारित करण्यात आला होता की या परिषदेत सहभागी होणारे सर्व लोक स्वतःच्या वैयक्तिक दैनंदिन जीवनात अस्पृश्यतेचं पालन करणार नाही. साधा ठराव होता, परंतु या ठरावावर लोकमान्य टिळकांनी सही करण्याचं नाकारलं. कारण त्यांना भीतीही होती की आपण जर या ठरावावर सही केली तर ज्या उच्चवर्णीयामुळे आपण पुढारी आहोत ते आपलं नेतृत्व नाकारतील. आणखीन एका घटनेचा त्यांच्या संदर्भात मला उल्लेख करायचा आहे. जीवनाच्या शेवटी जेव्हा त्यांना बरं नव्हतं त्यावेळेस बंगालचे काँग्रेसचे एक पुढारी त्यांना भेटायला आलेत. दोघांमध्ये चर्चा सुरू होती आणि टिळकांनी आपली व्यथा व्यक्त केली. ते म्हणालेत की माझी ही अशी तब्येत पाहता हा देश स्वतंत्र झाल्याचं मला पाहायला मिळेल किंवा नाही याबद्दल मी साशंक आहे.
बंगालचे पुढारी म्हणाले, नाही टिळक, तुम्ही यातून बरे व्हाल आणि हा देश स्वतंत्र झाल्याचं तुम्ही पाहाल. टिळकांच्या तोंडून लगेच उद्गार बाहेर पडलेत, तो क्या फिर पेशवाई आ जाएंगी. म्हणजे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा हा देशाचा मोठा नेता देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पेशवाईमध्ये अस्पृश्यांना सडकेवर जाताना लुटांगण घालावं लागत होतं, उच्चवर्णीयाला पाहिल्यावर गळ्यात मळकं बांधावं लागत होतं, कमरेला जाडू बांधावा लागत होता, ती पेशवाई यावी याच्यासाठी त्यांना स्वातंत्र्य पाहिजे होतं. 1923ला काँग्रेसचं कोकीनाडा इथे अधिवेशन झालं आणि त्यावेळेस काँग्रेसमध्ये अली बंधू नावाच्या 2 मुस्लिम बंधूंचं मोठं प्रस्ताव होतं आणि त्यातले एक हे त्यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणतात की अस्पृश्यांचा प्रश्न तो काय, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्धे अस्पृश्य हिंदूंकडे आणि अर्धे अस्पृश्य मुसलमानांकडे आपण वाटून घेऊ आणि अस्पृश्यांचा प्रश्न सुटेल. म्हणजे अस्पृश्य समाज म्हणजे जणू काही आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि वडिलांच्या नंतर जशी त्याची हिस्से वाटणी करतात मुलांमध्ये तशी आपण करून टाकू. म्हणजे या समाजाकडे, मानवी जीवनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन होता. एकाच घटनेचा आणखीन मी उल्लेख करू इच्छितो. 1936च्या दरम्यान बाबासाहेबांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट प्रकाशित झालं. संपूर्ण भारतभर त्या ग्रंथावर प्रतिक्रिया व्यक्त झाली. महात्मा गांधींनी त्यांच्या हरिजनमधून या ग्रंथावर आपली प्रतिक्रिया दिली आणि बाबासाहेबांनी ॲनिहिलेशन ऑफ कास्टमध्ये एक भूमिका घेतलेली आहे, एक सूत्र मांडलेलं आहे की अस्पृश्यता पाळणारा, सामाजिक विषमतेचं पालन करणारा, अस्पृश्यांकडे तुच्छतेच्या दृष्टीने पाहणारा वरच्या जातीचा हिंदू माणूस वाईट नाहीये, त्याला त्याच्या धर्माने वाईट बनवलेला आहे. आणि म्हणून बदल जर कुठे घडवून आणायचा असेल, परिवर्तन जर कुठे घडवून आणायचं असेल तर ते हिंदू धर्म ग्रंथांमध्ये घडवून आणण्याची गरज आहे. हे सूत्र आहे ॲनिहिलेशन ऑफ कास्टचं. त्यावर प्रतिक्रिया देताना महात्मा गांधी म्हणतात की कुराणावर विश्वास ठेवल्याशिवाय कोणी इस्लामी किंवा मुसलमान होऊ शकत नाही. बायबलवर विश्वास ठेवल्याशिवाय जसा कोणी ख्रिश्चन होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे वर्णव्यवस्था हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि त्या वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवल्याशिवाय कोणीही हिंदू होऊ शकत नाही. ही देशाच्या राष्ट्रपित्याची त्यावेळेसची भूमिका. या घटनांचा उल्लेख करण्यामागे माझा उद्देश असा की देश स्वतंत्र झाल्यानंतर देशाची सत्ता कुणाकडे जाणार, कुणाच्या हाती जाणार. अशा प्रकारे वर्णव्यवस्था, जातीयता, अस्पृश्यता यावर ज्यांचा विश्वास आहे, जे माणसाला माणूस म्हणून वागवायला तयार नाहीत, त्यांच्या हाती सत्ता देणार आहात का, इंग्रजांना बाबासाहेबांनी प्रश्न केला होता. आणि म्हणून गोलमेज परिषदेच्या पहिल्याच भाषणात बाबासाहेब इंग्रजांना म्हणतात की इंग्रज या देशावर राज्य करण्यापूर्वी किंवा ते राज्य करण्यासाठी येण्यापूर्वी अस्पृश्यांची जी अवस्था होती त्या अवस्थेत आणि आज इंग्रजांच्या राज्यात अस्पृश्यांची जी परिस्थिती आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. अस्पृश्य येण्यापूर्वी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नव्हतं, आजही भरता येत नाही. इंग्रज येण्यापूर्वी आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता, आजही आम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही.
इंग्रज येण्यापूर्वी आम्हाला नोकऱ्यांमध्ये प्रवेश नव्हता, आजही आम्हाला नोकऱ्यांमध्ये प्रवेश नाही. आणि आता दलित समाज वाट पाहून थकला आहे. त्यांच्या उन्नतीचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्यांच्या हाती राजकीय सत्ता येणं. हा बाबासाहेबांनी मांडलेला मुद्दा आपण लक्षात घ्या. आज आपण आरक्षणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्या समोर नोकरीमधलं आरक्षण, शैक्षणिक संस्थांमधलं आरक्षण हे विषय प्रामुख्याने असतात. परंतु आरक्षणाच्या मागणीला जेव्हा सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळात आरक्षण, राजकीय आरक्षण आम्हाला पाहिजे, म्हणजे कायदे मंडळात आमचा माणूस गेला पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांनी त्यावेळेस घेतली. जोवर त्यांच्या हाती राजकीय सत्ता येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणार नाही. आणि राजकीय सत्ता येण्यासाठी त्या समाजाचे खरे प्रतिनिधी कायदे मंडळात निवडून जाणं हे आवश्यक आहे. त्याशिवाय राजकीय सत्ता हाती येऊ शकत नाही. आणि ते होण्यासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली होती. पहिली गोलमेज परिषद, या परिषदेमध्ये काँग्रेस आणि महात्मा गांधींनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे त्या परिषदेला जेवढं महत्त्व यायला पाहिजे होतं तेवढं आलेलं नव्हतं. परंतु दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेस आणि महात्मा गांधी सहभागी होणार होते. आणि दुसरी गोलमेज परिषद सुरू व्हायच्या काही दिवस आधी 14 ऑगस्ट 1931ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली. मुंबईमध्ये वास्तव्याला असताना महात्मा गांधी मलबार हिलवरील मणिभुवन या ठिकाणी वास्तव्याला असत. त्या ठिकाणी ही भेट झाली. त्या भेटीच्या मी खोलात जात नाही. एकच मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे. दुसऱ्या गोलमेज परिषदेत बाबासाहेब अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी करणार होते आणि त्याबाबत महात्मा गांधींची भूमिका काय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. आणि त्यांनी महात्मा गांधींना सरळ प्रश्न केला की या मागणीच्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे. महात्मा गांधी म्हणालेत, मी अन्य कोणत्याही धर्मासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मान्य करील, परंतु अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी मान्य करून मी त्यांना हिंदू धर्मापासून वेगळं होऊ देणार नाही. बाबासाहेब म्हणाले, ठीक आहे, तुमची भूमिका मला कळली. आणि बाबासाहेब तिथून निघालेत. आणि लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला बाबासाहेब गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनच्या दिशेने रवाना झाले. दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली. अन्य विषयांपेक्षा सर्वात जास्त महत्त्व त्या गोलमेज परिषदेमध्ये जर कोणत्या विषयाला असेल तर ते स्वतंत्र मतदारसंघांच्या संदर्भातलं होतं. जो अल्पसंख्याक समाज आहे, मग तो मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, अँग्लो इंडियन असेल, यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी महात्मा गांधींनी मान्य केली. परंतु अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्याही प्रकारे देण्यात येता कामा नये ही महात्मा गांधींची भूमिका होती. अल्पसंख्याकांची एक समिती यावर विचार विनिमय करण्यासाठी नेमण्यात आली होती. हिज हायनेस प्रिन्स आगा खान हे मुसलमानांचे प्रतिनिधी होते. बाबासाहेब अस्पृश्यांचे प्रतिनिधी होते. ख्रिश्चन, अँग्लो इंडियन याही समाजाचे प्रतिनिधी त्या सब कमिटीमध्ये होते. आणि त्यांनी एक निवेदन तयार केलं आणि स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. महात्मा गांधींनी अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघासाठी विरोध केला. निर्णय होत नव्हता. मग त्यावेळेस गोलमेज परिषदेचे अध्यक्ष इंग्लंडचे त्यावेळेचे प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक अशी सूचना केली की या प्रश्नावर निवाडा देण्यासाठी सर्व अल्पसंख्याक समाजातल्या किंवा गोलमेज परिषदेतील लोकांनी एक निवेदन तयार करावं.
ते मला द्यावं आणि मी जो काही निवाडा देईल तो सर्वांनी मान्य करावा. बहुसंख्य लोकांनी तो मान्य केला. महात्मा गांधींनी सुद्धा मान्य केला आणि त्या निवेदनावर महात्मा गांधींनी सही केली की रॅमसे मॅकडोनाल्ड जो काही निवाडा देतील तो आम्हाला मान्य राहील. बाबासाहेबांनी त्या निवेदनावर सही केली नाही. बाबासाहेबांची भूमिका अशी होती की अस्पृश्यांच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे आणि तो मी दुसऱ्या कुणावरही सोपवणार नाही, रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्यावरही सोपवणार नाही. बाबासाहेबांचे एक चरित्रकार धनंजय कीर आपल्या पुस्तकात म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी त्या निवेदनावर सही केली नाही कारण डॉक्टर आंबेडकर बिलीव्ड इन द जस्टिस ऑफ हिज डिमांड. सर्वसाधारणपणे आपण या संदर्भात काय म्हणतो की अमुक अमुकाचा त्याच्या न्याय मागण्यावर विश्वास आहे. जस्ट डिमांड्स. कीर म्हणतात, कीरनी तो शब्द वापरला नाही. बाबासाहेब बिलीव्ड इन दी जस्टिस ऑफ हिज डिमांड्स. आपल्या मागण्यांच्या न्यायतेवर त्यांचा विश्वास होता आणि म्हणून त्यांनी त्या निवेदनावर सही केली नाही. दुसरी गोलमेज परिषद संपली. सर्व प्रतिनिधी भारतात परत आलेत आणि काही दिवसानंतर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी कम्युनल अवॉर्ड जातीय निवाडा जाहीर केला आणि त्या निवाड्यामध्ये बाबासाहेबांनी मागणी केल्याप्रमाणे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आलेत. रॅमसे मॅकडोनाल्ड जो काही निवाडा देतील तो मला मान्य राहील अशा निवेदनावर महात्मा गांधींनी सही केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हा निवाडा त्यांनी मान्य करायला पाहिजे होता. परंतु सत्याचे प्रयोग करणाऱ्या महात्मा गांधींनी तो निवाडा मान्य केला नाही आणि हा निवाडा रद्द झाला पाहिजे यासाठी प्राणांतिक उपोषणाला महात्मा गांधींनी सुरुवात केली. तर ते चित्र आपण आपल्या नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करा की देशाचा राष्ट्रपिता आमरण उपोषणाला बसलेला आहे आणि तेही कुणामुळे? डॉक्टर आंबेडकरांसारख्या एका अस्पृश्यामुळे, एका महारामुळे. आणि बाबासाहेबांच्या विरोधात त्यावेळेस किती भयानक भयावह वातावरण निर्माण झालं असेल याची आपण सहज कल्पना करू शकतो. महात्मा गांधींचं उपोषण, बाबासाहेब आपल्या भूमिकेवर ठाम. त्यावेळेस त्यांचे उद्गार आहेत की कुणी जर मला म्युनिसिपाल्टीच्या दिव्याच्या खांबावर फासावर लटकवलं तरी सुद्धा अस्पृश्यांना मिळालेले हे अधिकार मी सोडणार नाही. महात्मा गांधींच्या विरोधात ही भूमिका. आणि त्यावेळेस आपल्याला माहित आहे की काहींनी बाबासाहेबांचा मी खून करील अशी पत्र लिहिलीत वर्तमानपत्रात ती प्रकाशित झालेली आहेत. पुण्याच्या काही तरुणांनी आम्ही योजनाबद्ध रीतीने कट करून डॉक्टर आंबेडकरांची हत्या करू अशी प्रतिज्ञा केली होती आणि तीही बातमी वर्तमानपत्रात आलेली आहे. असं भयानक, इतकं भयावह वातावरण त्यावेळेस होतं आणि त्यातून मार्ग काढायचे होते. महात्मा गांधींचे प्राणही वाचवायचे होते, अस्पृश्यांसाठी मिळालेले अधिकारही सलामत ठेवायचे होते आणि देशातील मोठमोठ्या पुढाऱ्यांची धावपळ सुरू झाली. पंडित मदन मोहन मालवीय, सप्रू, जयकर, राजगोपालाचारी हे सर्व लोक प्रयत्न करायला की यातून काहीतरी तोडगा निघाला पाहिजे, काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. बाबासाहेबांशी हे लोक चर्चा करत लगेच ते पुण्याला येरवडा जेलमध्ये जात महात्मा गांधींशी त्या ठिकाणी चर्चा होत असे आणि मग या प्रयत्नांना
कमीत कमी महात्मा गांधींचा प्राण वाचवण्यासाठी का होईना काही तोडगा निघण्यासाठी एक आशादायक वातावरण निर्माण व्हायला लागलं. कम्युनल अवॉर्ड प्रमाणे त्यावेळेस भारतामध्ये जितक्या स्टेट असेंब्लीज होत्या, जितकी प्रांतिक विधिमंडळं होती, त्यामध्ये 80 जागा अस्पृश्यांना देण्यात याव्यात हे सांगितलं गेलं होतं. बाबासाहेबांनी या जागेच्या संदर्भात बोलताना सांगितलं की आम्हाला एकूण 197 जागा मिळायला पाहिजेत. काँग्रेसचे जे प्रतिनिधी किंवा देशाचे जे प्रतिनिधी या ठिकाणी चर्चा करत होते, त्यांनी 123 पर्यंत ते पुढे आलेत. या 123 वर डॉक्टर आंबेडकर तुम्ही समाधान माना, परंतु अंतिमतः बाबासाहेब म्हणालेत 148 जागा मिळायला हव्यात आणि 148 जागा मंजूर करण्यात आल्यात प्रांतिक विधिमंडळामध्ये. केंद्रीय विधिमंडळात, पार्लमेंटमध्ये जेवढ्या सर्वसाधारण जागा असतील त्या जागांच्या 18% जागांवर आरक्षण असावं अस्पृश्यांसाठी, ही भूमिका मान्य करण्यात आली. आणि तोडगा सर्व मान्य झाला. इथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की हा तोडगा काढताना नोकऱ्यांमध्ये सुद्धा जर शैक्षणिक पात्रता अस्पृश्य वर्गातील लोकांमध्ये असेल तर तिथे सुद्धा त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळायला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे, ही भूमिका घेण्यात आली. आपल्याला असं म्हणता येईल की नोकरीच्या आरक्षणाचा संदर्भ हा पहिल्यांदा कदाचित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्य समाजासाठी अर्थसंकल्पात त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी व्यवस्था करण्यात यावी, हेही सांगण्यात आलं. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पुणे करार घडून आला, महात्मा गांधींचे प्राण वाचले. स्वतंत्र मतदारसंघ रद्द झालेत आणि स्वतंत्र मतदारसंघांच्या जागी राखीव जागांची निर्मिती करण्यात आली. बाबासाहेबांचा या राखीव जागांना तेव्हाही विरोध होता आणि ते स्पष्टपणे म्हणालेत की यांनी अस्पृश्यांचा प्रश्न सुटणार नाही. 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत आणि 1954च्या भंडाऱ्याच्या पोटनिवडणुकीत दोन्ही ठिकाणी बाबासाहेबांचा पराभव झाला. मुंबईत काजोळकरांनी केला, इथे भाऊराव बोरकरांनी केला. दोन्ही ठिकाणी पराभव झाला. या राखीव जागांच्या ठिकाणी जर स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद झाली असती तर हे घडलं नसतं. बाबासाहेब त्या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून आले असते. राखीव जागांना बाबासाहेबांचा विरोध यासाठी की राखीव जागांमध्ये उमेदवार अस्पृश्य असेल, पण मतदार हे अन्य धर्मीय सुद्धा आहेत आणि हा जो अस्पृश्य उमेदवार आहे तो त्यांच्या मताप्रमाणे वागण्याची शक्यता जास्त आहे. तो खऱ्या अर्थाने अस्पृश्यांचा प्रतिनिधी होणार नाही आणि त्याची प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. बाबासाहेबांच्या विरोधात तर खरं पाहायला असता कोणीच निवडणूक लढवायची गरज नव्हती. इतके थोर होते बाबासाहेब, इतकी गरज कायदेमंडळामध्ये त्यांची होती, परंतु सर्वसामान्य माणूस पराभव करतो त्यांचा. म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतंत्र मतदारसंघाशिवाय पर्याय नाही, ही बाबासाहेबांची भूमिका किती रास्त होती हे आपल्याला दिसून येईल. परंतु
पुणे करार घडून आला. या पुणे कराराच्या संदर्भात आज काही लोक, मी टीका करण्याच्या उद्देशाने म्हणत नाही, पण अशी भूमिका घेतात किंवा त्यांनी काही दिवसापूर्वी ती घेतली. पुणे करार धिक्कार परिषदांचं आयोजन करण्यात आलं. पुणे करारामुळे समाजाचं नुकसान झालं ही भूमिका घेण्यात आली. इथे एक गोष्ट प्रामुख्याने मला सांगायची आहे की पुणे करारात दोन पार्टीज, एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि दुसरीकडे महात्मा गांधी आहेत. हा करार आहे, दिस इज पॅक्ट, आणि दोन पार्टीज यामध्ये संबंधित आहेत. म्हणजे त्यांच्या मनात नसेल कदाचित धिक्कार करणाऱ्यांच्या, परंतु अप्रत्यक्षरित्या का होईना असा अर्थ जर कोणी काढला तर त्यात त्याची काही चूक आहे असं मला वाटत नाही. परंतु तो झाला, पुणे करार घडून आला. हा पुणे करार याचं इंटरप्रिटेशन करताना मला स्वतःला असं वाटतं, आपल्याला कितपत पटतं ते बघा. एका सैन्याचे, एकीकडे महात्मा गांधी त्यांचं सैन्य, दुसरीकडे बाबासाहेब त्यांचं सैन्य, दोन्ही सैन्यामध्ये संघर्ष आहे, युद्ध सुरू आहे. एकाचे सेनापती बाबासाहेब आहेत आणि युद्ध जिंकण्यासाठी केवळ मृत्यूची भीती नाही एवढ्यावरच तो सेनापती होऊ शकत नाही. युद्ध जिंकण्यासाठी त्याच्यामध्ये भविष्याचा वेध घेण्याची क्षमता असावी लागते. भविष्यात काय घडण्याची शक्यता आहे हे त्याला ओळखता आलं पाहिजे. युद्ध जिंकण्यासाठी आपण कोणते डावपेच लढवले पाहिजेत हे त्याला ठरवता आलं पाहिजे. आणि हे डावपेच लढवताना प्रसंगी युद्धभूमीवरून जर माघार घेण्याचा प्रसंग येत असेल तर तेही त्याला करता आलं पाहिजे. माघार घेऊन पुन्हा नव्याने जुळवाजुळव करायची, पुन्हा नव्याने सर्व मांडणी करायची आणि पुन्हा शत्रूवर तुटून पडायचं, हे ज्याला करता येतं तो युद्ध जिंकत असतो. पुणे करारावर सही करणं बाबासाहेबांनी घेतलेली ही तात्पुरती माघार होती अंतिम युद्ध जिंकण्यासाठी, असं मला स्वतःला वाटतं. आपण कल्पना करा, आता कल्पनाच करू शकू आपण, इतिहास घडून गेलेला आहे, तो आपल्याला बदलवता येणार नाही. समजा बाबासाहेबांनी पुणे करारावर सही केली नसती, काय घडलं असतं? कल्पनाच करायची आहे ना. महात्मा गांधींचं उपोषण होतं आणि उपोषणादरम्यान जर त्यांचं काही बरं वाईट झालं असतं, जर त्यांचा मृत्यू झाला असता तर काय घडलं असतं? बाबासाहेबांना खुनाच्या धमक्याची तर पत्र येतच होती. तरुणांची संघटना त्या दिशेने कामाला लागली होती. आणि समजा बाबासाहेबांचंही त्या काळामध्ये, या परिस्थितीमध्ये जर काही बरं वाईट झालं असतं तर पुढचा जो इतिहास घडला तो घडला नसता. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचा जो गौरव आम्ही करतो आणि आज ज्याचा खऱ्या अर्थाने तो दिवस आहे, हा इतिहास घडला नसता. केवळ भारताच्या नव्हे, जगाच्या इतिहासात आजवर जी धम्मक्रांती कधीही कुठेही घडून आली नाही ती धम्मक्रांती घडली नसती. संविधानाच्या आणि नंतरच्या चळवळीच्या सहाय्याने या देशातील अस्पृश्यांच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनविषयक जाणीवात जो क्रांतिकारक बदल घडून आला
की माझ्या जीवनाचा मी शिल्पकार होणार, हा बदल घडून आला नसता. आचार्य अत्र्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की गोडसे सारख्या एका ब्राह्मणाने महात्मा गांधीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करावी आणि आंबेडकरांसारख्या एका महाराणी पुणे करारावर सही करून महात्मा गांधींना जीवदान द्यावं, या घटनेतील अर्थ या देशातील जनता अजूनही समजू शकलेली नाही. या गौरवशाली इतिहासाला मुकलो असतो आपण. आणि म्हणून ती माघार तात्पुरती होती, परंतु अंतिम युद्ध बाबासाहेब जिंकले आहेत हे सर्वांना मान्य करावं लागेल. ही तात्पुरती माघार होती. अंतिम युद्ध बाबासाहेब निश्चितपणे जिंकलेले आहेत. ती दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती, योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आणि पुणे कराराकडे आपण याही दृष्टीने बघायला हरकत नसावी असं मला वाटतं. आणि इथूनच मग नोकऱ्यांच्या आरक्षणाला सुरुवात झाली. सर्वात प्रथम नोकऱ्यांच्या आरक्षणाची भूमिका काय संविधान सभेमध्ये घेण्यात आली. आर्टिकल 15-16 इथे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी आरक्षण आहे. या आरक्षणाच्या आर्टिकलवर ज्या वेळेस चर्चा सुरू होती त्यावेळेस आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांनी असा युक्तिवाद केला की एकीकडे संविधानाच्या प्रास्ताविकेत प्रिएम्बल मध्ये आम्ही देशातील सर्व लोकांना समता प्राप्त करून देऊ अशी भूमिका घेण्यात आली आहे. आपलं प्रिएम्बल आपल्याला माहित आहे. प्रिएम्बल म्हणते की आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा श्रीमती इंदिरा गांधींच्या काळात त्यात पुन्हा समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे ऍड करण्यात आलेत. असं एक गणराज्य निर्माण करण्याचा आणि भारतातील सर्व लोकांना सामाजिक राजकीय आर्थिक न्याय विचार अभिव्यक्ती श्रद्धा उपासना आणि विश्वास याचे स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समता सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाचा अखंडत्व कायम राखणारी बंधुता फ्रॅटर्निटी बाबासाहेबांनी याला खूप महत्व दिलेलं आहे. निर्माण करणारी सर्व लोकांना उपलब्ध करून देणारे हे संविधान आम्ही स्वतः निर्माण करून अधिनियमित करून स्वतः प्रती आज 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वतःला अर्पण करीत आहोत. या प्रास्ताविकेमध्ये आम्ही समता प्रस्थापित करू. राजा असेल रंक असेल सारखे आहेत सगळे. माणसामध्ये भेदभाव होणार नाही जाती धर्म पंथ कशाच्याही आधारे समता आहे. मग आरक्षणाच्या विरोधकांनी युक्तिवाद केला तो असा की एकीकडे संविधानाच्या उद्देशिकेत प्रास्ताविकेत प्रिएम्बल मध्ये आम्ही समता प्रस्थापित करू असं अभिवचन दिलेलं आहे आणि त्याच वेळी या आर्टिकलद्वारे मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची रिझर्वेशनची तरतूद करून आम्ही त्या समतेच्या तत्वाला विरोध करीत आहोत. हा तर विरोधाभास झाला. दिस इज कॉन्ट्राडिक्शन. एकीकडे आम्ही समतेची भूमिका घेतो आहोत आणि दुसरीकडे आम्ही विषमतेला प्रोत्साहन देत आहोत. अशाच प्रकारचा युक्तिवाद 1929च्या दरम्यान सायमन कमिशन ज्यावेळेस भारतात आलं त्यावेळेसही घेण्यात आला होता. हा आक्षेप बाबासाहेबांनी सायमन कमिशनला निवेदन दिलं होतं आणि तिथे सुद्धा आरक्षणाची मागणी केली होती. त्या निवेदनामध्ये त्यावेळेसच्या वर्तमानपत्रांनी बाबासाहेबांवर असा आरोप केला होता की डॉक्टर आंबेडकर
तुम्ही एकीकडे समाजात समता प्रस्थापित झाली पाहिजे ही भूमिका घेता आणि दुसरीकडे आरक्षणाची मागणी करून तुम्ही विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहात. हा तर विरोधाभास झाला. दिस इज कॉन्ट्राडिक्शन. हा वदतो व्याघात आहे. बाबासाहेबांनी त्या आक्षेपाचं खंडन करण्यासाठी बहिष्कृत भारतामध्ये त्यावेळेस एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं समतेसाठीच ही विषमता. जर लोक समान असतील तर तिथे समतेचा आग्रह करता येईल, परंतु जिथे लोक असमान आहेत, भीषण विषमता आहे, उच्चवर्णीय संख्येने मोठे, अस्पृश्य संख्येने कमी, उच्चवर्णीय श्रीमंत आहेत, यांच्या दारिद्र्य 5वीला पुजलेलं आहे, म्हणजे इथे विषमता आहे. आणि त्याचं आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी उदाहरण दिलं की घरामध्ये जर एखादा माणूस आजारी असेल तर त्या आजारी माणसाला त्यातून बरं होण्यासाठी आपण त्याला वेगळी ट्रीटमेंट देतो. त्याचं जेवणाचं असेल, फळफळावं, त्यासाठी वेगळं आपण करतो. घरच्या इतरांसाठी जे काही होतं ते याला आपण देत नाही. त्याला जे झेपेल पचेल याची काळजी आपण घेतो. म्हणजे इथे आपण विषमता पाळतो. आणि कोणी जर असं म्हणत असेल की नाही, त्याच्यासाठी अशी काही वेगळी भूमिका घ्यायची गरज नाही, घरच्या इतरांसाठी जे काही होईल तेच त्यालाही खावं लागेल, तर त्याला जीवदान मिळण्याच्या ऐवजी तू या जगालाच सोडून जाईल. म्हणजे इथे आपल्याला विषमतेचं पालन करावं लागतं. त्याला बरं होऊ द्या, मग सर्वांच्या बरोबरीचं त्यालाही द्या. इन्कम टॅक्स आपण देतो, श्रीमंत लोकांवर जास्त असतो आणि ज्याची ऐपत नाही त्याला इन्कम टॅक्स नसतो किंवा त्याला इतरांना कमी असतो. एखादा जर म्हणायला लागला की नाही सर्व लोकांना समान इन्कम टॅक्स द्यावा लागेल, तर ही भूमिका चुकीची आहे. ही भूमिका आपल्याला घेता येणार नाही. काही लोक म्हणतात की तुम्ही चांगले मोठे व्हा, डॉक्टर आंबेडकरांसारखे व्हा, मग आम्ही तुम्हाला समतेने वागवू. त्या संदर्भात बाबासाहेब असं म्हणतात की वैयक्तिक कर्तबगारी ही कितीही श्रेष्ठ दर्जाची असली तरी सामान्य दर्जाच्या सामूहिक कर्तबगारीच्या ती पासंगालाही पुरत नाही. एक माणूस मोठा होऊन चालत नाही. एका माणसामुळे समाज मोठा होत नाही. समाजातील सर्व लोकांना ती संधी मिळायला पाहिजे. ही भूमिका त्या अग्रलेखामध्ये बाबासाहेब घेतात. इथे माझा सांगण्याचा मुद्दा असा की जे लोक आरक्षणाला विरोध करत होते ते म्हणत होते की प्रिअम्बल मध्ये आम्ही समतेची भूमिका घेतो, इथे विषमता आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेस समाजामध्ये समता प्रस्थापित होईल तेव्हा तुम्हाला ही भूमिका घेता येईल, अन्यथा ही भूमिका घेता येणार नाही. आणि आपण पाहतो की संविधानामध्ये आरक्षणाची नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये घेण्यात आलेली आहे. आरक्षण तेव्हापासून सुरू झालं. या आरक्षणाच्या सुरुवातीच्या काळात आणि मधल्या काळामध्ये खूप विरोध झाला. आणि विरोध करताना त्यांचं म्हणणं असं होतं की रिझर्वेशनमुळे, आरक्षणामुळे गुणवत्तेवर आघात होतो. म्हणजे ज्याला जास्त मार्क्स मिळालेले आहेत तो बाजूला राहतो आणि ज्याला कमी मिळालेले आहेत, जो कमी गुणवान आहे, त्याला आरक्षणामुळे नोकरी मिळते. गुणवत्तेला या ठिकाणी वाव नाही. तर जे लोक गुणवत्तेच्या गोष्टी करतात त्यांना एक प्रश्न असा विचारता येईल की एखाद्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी जे क्वालिफाईंग मार्क्स असतात, BA असेल, MA असेल किंवा कोणतेही परीक्षा असेल, ती परीक्षा पास होण्यासाठी जितक्या गुणांची, जितक्या मार्क्सची गरज आहे तेवढे मार्क्स या मागासवर्गीय विद्यार्थ्याला सुद्धा मिळवावे लागतात. म्हणजे एखाद्या विषयात 100 पैकी 35 मार्कांची गरज असेल तर मागासवर्गीय विद्यार्थ्याला 34 मार्क्स मिळाले आहेत आणि त्याला परीक्षेत पास करण्यात आलेला आहे, असं तर कधी होत नाही.
क्वालिफाईंग मार्क्स ज्याला आपण म्हणतो तेवढे त्याला मिळवावेच लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये ती गुणवत्ता आहे हे आपोआप सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला गुणवत्तेवर एवढंच प्रेम असेल तर खाजगी संस्थांमध्ये पैसे देऊन जे लोक मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भात तुम्ही कधी विचार केलेला आहे? सरसकट त्या ऍडमिशन्स होतात. म्हणजे तिथे त्याला विरोध होत नाही. विरोध होतो तो केवळ मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात. आणि म्हणून ही गुणवत्ता सुद्धा नजरेआड करण्याची गरज आहे. या आरक्षणामुळे एक क्रांतिकारक परिवर्तन घडून येत आहे हे आपण लक्षात घ्या. ज्या वेळेस नुकतीच आरक्षणाला सुरुवात झाली होती या धोरणाला, त्यावेळेस क्वालिफाईंग परीक्षा फक्त पास व्हा तुम्हाला संस्थेमध्ये ऍडमिशन मिळत असे. मेडिकलमध्ये प्रवेश पाहिजे आहे ना, त्यावेळेस BSc पार्ट 1 ची परीक्षा फक्त पास व्हा तुम्हाला मेडिकलमध्ये ऍडमिशन मिळत होती. इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन मिळत होती. परंतु आता तसं नाही. आता आरक्षणामध्ये ज्या ज्या लोकांचा समावेश होतो त्या सर्वांमध्ये आता कॉम्पिटिशन सुरू झालेली आहे. उच्चवर्णीय समाजातील विद्यार्थी आणि मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी यांच्यामध्ये जी तफावत होती सुरुवातीला ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. सर्वात जास्त विद्यार्थी कोणत्या परीक्षेला बसतात? SSCच्या. मॅक्झिमम नंतर ते संख्या हळूहळू कमी होत जाते. या SSCच्या परीक्षेत असेल, BA MA असेल, मेडिकल असेल, IAS IPS चे असतील, इथे हे मागासवर्गीय विद्यार्थी आपल्या गुणवत्तेने पुढे येत आहेत. SSC मध्ये टॉपर पहिला येण्याचा मान या समाजातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला आहे. आता कोणी म्हणेल हा अशी गुणवत्ता तुम्ही धारण करा, आम्ही तिचं स्वागत करतो. या गुणवत्तेचं स्वागत करण्याचा व त्या गुणवत्तेला विरोध करण्याचा प्रश्न नाहीये. सर्वात महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ती की ही गुणवत्ता, ही क्वालिटी आरक्षणाच्या धोरणातून निर्माण झाली आहे. आरक्षण जर नसतं तर ही गुणवत्ता निर्माण झाली नसती. शेकडो वर्षापर्यंत या गुणवत्तेची इथल्या ब्राह्मणशाहीने जशी गर्भात हत्या केली तशीच हत्या ती आजही झाली असती. या आरक्षणामुळे हा विद्यार्थी इतरांच्या बरोबरीने स्थान प्राप्त करतो आहे. आणि आता सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने आल्यात. अनुसूचित जातीच्या वर्गामध्ये ज्या जातींचा अंतर्भाव होतो, आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 59 जातींचा अंतर्भाव होतो, त्याचं वर्गीकरण करण्यात येईल. हे वर्गीकरण करण्याची भूमिका घेणाऱ्या लोकांचं म्हणणं काय आहे की आरक्षणाच्या या काळामध्ये सर्वात जास्त या आरक्षणाचा उपयोग अनुसूचित जातीमधील महारांनी, आजच्या बौद्धांनी म्हणू आपण, घेतलेला आहे. अन्य जातीच्या लोकांवर, मग चामार असतील, मातंग असतील किंवा अजून कोणी असतील, या जातीच्या लोकांना त्याचा काय उपयोग झाला नाही. आणि म्हणून या जातींचं वर्गीकरण करून जातनिहाय आरक्षण देण्यात आलं पाहिजे. याच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भात दुसरा एक मुद्दा आला असा की आरक्षण देताना क्रीमी लेयर, आर्थिक निकष
लावण्यात यावा. पहिल्या मुद्द्याच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की महाराष्ट्रामध्ये 59 जातीचा अंतर्भाव होतो. या मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, त्यांच्या उत्थानासाठी, उद्धारासाठी, त्यांना मानवी जीवन प्राप्त होण्यासाठी 1927च्या महाडच्या 14 तळ्याच्या घटनेपासून सुरुवात झाली. या सत्याग्रहात असेल, काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह असेल, या सत्याग्रहात, या आंदोलनात भाग घेणारे लोक कोण होते? हे जास्तीत जास्त लोक महार समाजाचे होते. आणि 1954ला बाबासाहेबांचा जेव्हा सत्कार झाला मुंबईला, त्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब असं म्हणालेत की मी जे काही करू शकलो त्याचं कारण हा महार समाज माझ्या पाठीशी होता, म्हणून मी हे काही करू शकलो. तो समाज जर माझ्या पाठीशी नसता तर मला काही करता आलं नसतं. म्हणजे महार समाजाच्या प्रति बाबासाहेबांनी त्या भाषणात कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. माझा मुद्दा असा की या आंदोलनात भाग घेणारे लोक हे जास्तीत जास्त महार समाजाचे होते. परंतु त्यावेळेस तो सत्याग्रह करताना, ते आंदोलन करताना केवळ आम्हालाच सवलती द्या, आमच्याकडेच, आमच्याच प्रगतीकडे लक्ष द्या, अशी भूमिका बाबासाहेबांनी व त्यांना आपला मुक्तिदाता मानणाऱ्या महार समाजाने कधीही घेतली नाही. त्यावेळेस त्यांची भूमिका होती की संपूर्ण अस्पृश्य समाज पुढे आला पाहिजे, सर्व लोकांना या सवलती भेटल्या पाहिजेत, सर्व लोकांची गुलामगिरीतून मुक्तता झाली पाहिजे. परंतु या भूमिकेकडे कोणी लक्ष दिलं नाही. यांची प्रगती झाली आहे मान्य करतो मी, त्याच्यासाठी आरक्षणाचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक उपयोग डॉक्टर बाबासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी ही वाटचाल केली त्याला आहे. या प्रगतीचं सर्वात मोठं कारण आणि महत्वाचं कारण जर कोणतं असेल तर ज्या धर्मानी, ज्या उच्चवर्णीयांनी या समाजाला गुलामगिरीमध्ये डांबून ठेवलं होतं त्या धर्माला त्यांनी धुडकावून लावलं. तो धर्म सोडला त्यांनी आणि भगवान बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला की जो सांगतो अत्तदीप भव, स्वयं प्रकाशित व्हा, मॅन इज अ स्कल्पचर ऑफ हिज ओन लाईफ. माणूस हा स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार आहे, माझं जीवन मी घडवणार. आणि या भूमिकेतून तो वाटचाल करतो आहे. त्यांनी जर ही भूमिका घेतली नसती, तो धर्म सोडला नसता, तर इतरांप्रमाणे हाही अजून मागासलेलाच राहिला असता. मग तुमच्या प्रगतीसाठी या गोष्टी तुम्ही करणार आहात का जे वर्गीकरणाची मागणी करतात? म्हणजे ज्याच्यामुळे प्रगती होणार आहे, ज्या मार्गाचा अवलंब केल्यामुळे आपल्याला पुढे जाता येणार आहे, ते करायचं नाही आणि वर्गीकरणाची मागणी करायची, हे योग्य आहे असं वाटत नाही. क्रीमी लेअर, आर्थिक उत्पन्न ज्याचं असेल एक पर्टिक्युलर उत्पन्न, त्यांना आरक्षण मिळणार नाही. नोकऱ्यांमधल्या आणि शैक्षणिक संस्थांमधल्या आरक्षणासाठी आर्थिक निकष लावण्यात आलेला नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण एखाद्याची आर्थिक प्रगती झाली म्हणजे त्याच्या सर्व समस्या सुटल्या व इतरांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असं म्हणता येत नाही. जगजीवन राम कितीतरी वर्ष मंत्री होते आणि उत्तर प्रदेशात डॉक्टर संपूर्णानंद यांच्या पुतळ्याचं ज्यावेळेस त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळेस इथल्या जातीयवाद्यांनी, उच्चवर्णीयांनी हे अस्पृश्याच्या हातून उद्घाटन झालेलं आहे म्हणून त्या पुतळ्याला धुवून काढलं होतं.
आर्थिक प्रगती झालेली आहे ना, परंतु तुम्ही अजूनही त्याच्याकडे तो मागासलेला म्हणूनच पाहता. रामनाथ कोविंद जगन्नाथपुरीच्या मंदिरात राष्ट्रपती असणारा माणूस, तो मागासवर्गीय म्हणून तुम्ही त्याला मंदिरात प्रवेश देत नाही. अस्पृश्य समाजातील एक मोठा अधिकारी IAS असेल, IPS असेल, कर्तृत्वाने झालेला आहे, पण तो वरच्या जातीचा माणूस त्याच्या हाताखाली काम करताना त्याला अपमान झाल्यासारखं वाटतं. आर्थिक संपन्नता त्याला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एक उदाहरण, एक कल्पना करा आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाड महाराजांच्या त्यांच्या दोघांमध्ये ठरल्याप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यांच्या संस्थानामध्ये त्यांना नोकरी करायची होती. आणि ते जेव्हा नोकरीवर रुजू झालेत, तर नोकरीवर मोठ्या पदावर होते ते. म्हणजे आजचा ज्याला आपण आर्थिक निकष म्हणतो, क्रीमी लेअर म्हणतो, तो त्यांनाही लागू झाला असता. म्हणजे या क्रीमी लेअरच्या निकषापासून तुम्ही त्यांनाही दूर ठेवलं नसतं, तो त्यांनाही लागू केला असता. आता त्याच्या पुढे आता आपण जाऊया. एक मोठ्या हुद्द्यावर चांगल्या पगाराची नोकरी करणारा, कार्यालयात काय वागणूक मिळाली त्यांना? इतका मोठा परदेशातून उच्च पदव्या घेऊन आलेला हा विद्वान त्या कार्यालयातील एक यक्कशी चपराशी, जो कदाचित शाळेची पायरी आपल्या आयुष्यात कधी चढला नसेल, तो त्यांच्या फायली दुरून फेकायचा. त्या ऑफिसमध्ये बाबासाहेबांना इतरांच्या बरोबरीने पाणी पिता येत नव्हतं, राहायला कोणी घर देत नव्हतं. एका पारशाने इकडून तिकडून दिलं तरी इतर लोक आले हातात लाठ्या काठ्या घेऊन, आणि बाबासाहेबांना ते घर खाली करून द्यावं लागलं. आणि मग बाबासाहेब एखाद्या झाडाखाली अक्षरशः डोळ्यातून त्यांच्या अश्रू बाहेर पडायला लागतात. माझा सांगण्याचा मुद्दा असा की ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, जो मोठ्या पदावर आहे, ज्याला पगार चांगला आहे, त्याच्यामुळे त्याची सामाजिक प्रतिष्ठा त्याला प्राप्त झाली आहे का? त्याच्याकडे माणूस म्हणून आपण वरच्या जातीचे लोक पाहायला लागले आहेत का? असं झालेलं नाही. तुच्छतेच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्यात येतं. आणि म्हणून शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी आर्थिक निकष लावण्यात आलेला नाही नोकऱ्यांसाठी. तरी हा विरोध होतो. पण या सर्व गोष्टी दाखवायच्या आहेत. आरक्षणाला कशामुळे विरोध होतो याचंही उत्तर बाबासाहेबांनी दिलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात, कॉन्स्टिट्यूशन मध्ये या आर्टिकलवर चर्चा होताना बाबासाहेब म्हणाले होते की या देशामध्ये काही ऐतिहासिक कारणांमुळे, बाबासाहेबांनी इंग्रजीत वापरलेला शब्द आहे फॉर हिस्टॉरिकल रिझन्स, आणि ते हिस्टॉरिकल रिझन्स कोणते आहेत हे सर्व आपल्याला माहित आहे, आपण सर्व जाणतो. तर काही ऐतिहासिक कारणांमुळे या देशाचं प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, या देशाची संपूर्ण नोकरीतील संस्था ही समाजातील एका विशिष्ट जातीच्या अधिकारात होती. त्या पूर्ण व्यवस्थेवर त्यांचं प्रस्थ होतं. त्यांची एकाधिकारशाही होती. दुसऱ्या समाजातील लोकांना त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये सहभागी होण्याची कधीही संधी मिळाली नाही. आज संविधानामध्ये ज्यांना संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी जर आम्ही आरक्षणाची तरतूद केली नाही तर काय होईल? भविष्यातही त्यांना त्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये सहभागी होण्याची कधीही संधी मिळणार नाही. आणि इथे विषमतेचं पालन होईल, इथे समतेच्या विरोधात आचरण होईल. आणि ते होता कामा नये असं जर आपल्याला वाटत असेल तर एकच उपाय आहे,
आणि तो म्हणजे आरक्षणाचा, रिझर्वेशनचा. लोकांना ही भूमिका मान्य करावी लागली. मित्रांनो, या मागासवर्गीयांनी आपली एकाधिकारशाही असलेल्या या प्रशासकीय यंत्रणेमध्ये राज्यकर्त्यांपेक्षा जे मोठे अधिकारी असतात त्यांच्या हाती जास्त पॉवर्स असतात. तो इम्प्लिमेंट करतो शासनाचं धोरण. हे लोक येता कामा नये. यांनी आपल्या सत्तेमध्ये वाटा उचलता कामा नये. तिथे वाटेकरी होता कामा नये. आपली ही मक्तेदारी तशीच कायम राहावी, याच्यासाठी या आरक्षणाला विरोध होत आहे. वरच्या जातीतील लोकांना त्या आरक्षणामध्ये कोणीही सहभागी झालेलं आवडत नाही. आणि म्हणून एक मोठा गंभीर प्रश्न आहे हा आरक्षणाचा. दिवसेंदिवस तो जटिल होतोय. शासकीय नोकऱ्या दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रायव्हेटायझेशन वाढत आहे. अनेक गोष्टी आहेत. शिक्षणामध्ये संधी मिळणार नाही मागासवर्गीयांना, अशा प्रकारची धोरणं आखल्या जात आहेत आणि खूप लांबचा प्रवास करायचा आहे. हा लांबचा प्रवास इतका राहणार आहे की एकीकडे आमचा अस्पृश्यतेवर विश्वास नाही, मागासवर्गीयांची उन्नती झाली पाहिजे आम्हाला असं वाटतं, आमचा जातीयतेवर विश्वास नाही असं म्हणायचं, आणि त्याच वेळेस मागासवर्गीय असणाऱ्या शंभुकाची हत्या करणाऱ्या रामाची पूजा करायची आणि त्याचं देऊळ बांधायचं, हे कॉन्ट्राडिक्शन आहे. तुम्हाला जर खरोखरच मागासवर्गीयांना पुढे आणायचं असेल तर वर्मावर बोट ठेवण्याची गरज आहे. त्या विषमतेचं जिथे मूळ आहे, ती विषमतेचा जो स्रोत आहे, जो सोर्स आहे, त्यावर अटॅक करावा लागणार आहे. आणि हा सोर्स उच्चवर्णीयांच्या धर्मग्रंथांमध्ये आहे. किती दूरचा लढा समतावाद्यांना आणि मागासवर्गीयांना द्यायचा आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकेल.